श्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम। सलिल सदय ज्ञान प्रदायिनी ज्योतिर्मय ओजः दिशि उद्घोष अभय जय जय ज्योत्स्ना पुलकितयामिनी प्रबल प्रवाहमयी पुल्लकुसुमित धूमदल शोभिनी प्रणीता परम पुनीता धारा अक्षय मधुरभाषिणी जय जय सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे। सुप्रसिद्ध उद्योजक परिमल भंडारी सर एका वेगळ्या क्षेत्रामध्ये ते काम करतायत, त्यांचा परिचय माझ्या या मनोगतानंतर केला जाणार आहे। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या दयानंद शिक्षण संस्थेचे प्रशासक आदरणीय प्रोफेसर विजयकुमार उबाळे सर, या 17व्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष प्राचार्य D.R. बाळ सर, सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक D.S. बागडे सर, त्याचप्रमाणे सचिव S.B. शिंदे सर, आज या अधिवेशनामध्ये ज्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे ते आदरणीय प्रोफेसर E.K. शहा सर, आपल्या परिषदेचे संस्थापक अध्यक्ष असलेले आणि परिषदेच्या स्थापनेमध्ये ज्यांचा मेजर रोल होता ते आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आबू पुजारी सर, माझ्यासोबत या अधिवेशनाच्या तयारीमध्ये किंबहुना आयोजनामध्ये ज्यांचा महत्वाचा रोल आहे ते आमच्या D.A.V. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य S.V. शिंदे सर, प्राचार्य क्षीरसागर सर, येथे परिषदेचे पदाधिकारी उपस्थित आहेत, मागील अधिवेशनांचे अध्यक्ष पण उपस्थित आहेत। मी सगळ्यांचं नाव इथे घेत नाही, पण सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। या 17व्या वार्षिक अधिवेशनासाठी खरं तर परिषदेने आमच्यावर ही जबाबदारी सोपवली, त्याबद्दल मी परिषदेचे हार्दिक आभार मानतो। या अधिवेशनाच्या आयोजनाच्या निमित्ताने परिषदेच्या सर्व आजीव सदस्यांशी आणि त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांशी आमचा संपर्क आला, सगळ्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलं। खरं तर सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्राच्या संदर्भात जे वेगवेगळे निमित्तानं आजच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय भंडारी साहेब, त्याचबरोबर या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रामजी सर, दयानंद समूहाचे
व्यवस्थापन प्रशासक आदरणीय उबाळे सर, त्याचबरोबर परिषदेचे सेक्रेटरी शिंदे सर, त्याशिवाय आजचे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त आदरणीय शाह सर, त्याचबरोबर या परिषदेचे उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे परिमल भंडारी सर, अधिवेशनाचे आणि परिषदेचे अध्यक्ष, नंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दामटी सर, सभागृहात उपस्थित सगळे अर्थतज्ञ, अर्थशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी आणि संशोधक, सगळ्यांना परत एकदा नमस्कार. आणि आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत परिमल संतोष भंडारी यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीने परिमल या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये सांगला की सुगंध, की ज्याचा आपल्याला असा परिचय येतो की त्यांच्या जवळ गेलेले की आपल्याला एक आपलं आयुष्य सुगंधित होतं. तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इतरांचं जीवन सुगंधी करण्याचं काम केलेलं आहे. त्यांचा जो बायोडेटा आहे त्याचं एका वाक्यात जर सांगायचं असेल तर गेल्या 14-15 वर्षे मध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जे जे शब्द सांगितलेले आहेत त्या शब्दावरती त्यांनी काम केलेलं आहे. की त्याच्यामध्ये मी आता पुढे सांगेनच तुम्हाला की त्यातील जे महत्वाचे मुद्दे आहेत की त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी जे आपल्या भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत आणि त्यातील जी महत्वाची त्यांनी जे क्षेत्र निवडलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचं भरीव योगदान आहे. परिमल या शब्दाचा अर्थ शोधताना सकाळी 2 अभंग ऐकलेत की त्याच्यामध्ये लता मंगेशकरांनी एक अभंग गायलेला आहे ज्ञानेश्वरांच्या वरती की अवचिता परिमलूस झुळकतो आळूमाळू मी म्हणे गोपाळू, की त्याच्यामध्ये जो एका संताचं नाव घेतल्यानंतर तिथं एवढा परिसर सुगंधित होतो की त्याच्यामध्ये तिथं प्रत्येक जण अट्रॅक्ट होतं की तिथं आपण देवापाशी जातो किंवा संतांच्या जवळ जातो की त्यांच्याकडून आपण ज्ञान घेत असतो. दुसरे एक आपण सगळे गणपतीचे भक्त आहोत आणि एक आरती केली जाते. त्याच्यामध्ये नाना परिमल दुर्गा शेंदूर शनीपत्रे ऐसे पूजन करू, म्हणजे गणपतीचे पूजन करताना जे काही साहित्य लागतं की त्याच्यामध्ये जो असतो तो सुगंधाचा जो परिमल असतो तो महत्वाचा आहे. असं आज एक म्हणजे चतुरस्त्र म्हणजे एकदम एक पर्याप्त साधन व्यक्ती म्हणून आपल्याला देणारे डॉक्टर उबाळे सरांचं मी धन्यवाद मानतो की एक वेगळे पर्सनॅलिटी, का तर आपण सगळे अर्थशास्त्रावरती प्रेम करणारे आहोत आणि अर्थशास्त्र विषयामध्ये जेवढे संशोधन क्षेत्रे आहेत, जेवढे त्याच्यामध्ये काय आयडियाज आहेत, कन्सेप्ट आहेत, त्याला फाटा देऊन एक नवीन एक तरुण तडफदार उद्योजक आपल्या समोर उभा करण्याचं श्रेय जे आहे ते उबाळे सरांनी आम्हाला दिलेलं आहे. गोमाता जे आहे की आता एक 2-3 महिन्यापूर्वीच सरकारनं जाहीर केलेलं आहे की गोमाता म्हणून गायीची निवड केलेली आहे. त्याच्या आपण संगोपनासाठी सुद्धा काही योजना, गोमाता जे आहे की आता एक 2-3 महिन्यापूर्वीच सरकारनं जाहीर केलेलं आहे की गोमाता म्हणून गायीची निवड केलेली आहे. त्याच्या आपण संगोपनासाठी सुद्धा काही योजना, बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्यासाठीच जे काय आहे संशोधन त्याच्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. जसं आपल्याला आपण शिकताना होतं की इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स होतं, त्या विषयाला साजेसच आजचं व्यक्तिमत्व आहे की सरांनी इटलीमध्ये जाऊन त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग परदेशात मध्ये पण कसा होईल याच्यासाठी त्यांनी व्याख्याने दिलेले आहेत. तसेच स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागतम सुस्वागतम हो थोर आले पाहुणे. स्वागतम सुस्वागतम हो शब्द झाले चांदणे.
त्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो. त्या गुरुजन पालकानो कौतुकाची थाप हो. सोहळ्याचे स्वप्न आहे आपणाला जिंकणे. स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं ओ देव आले पाहुणे. स्वागतं सुस्वागतं हो शब्द झाले चांदणे. आज विद्या मंदिरी या थोर आले पाहुणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणी. स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं स्वागतं सुस्वागतं. आज प्राध्यापक प्रमोद कांतीलाल शाह सर, सेवानिवृत्त प्राध्यापक PMBC आर्ट्स कॉमर्स विनायकराव पाटील सायन्स महाविद्यालय कुर्डवाडी यांना सोलापूर विद्यापीठ सामाजिक शास्त्र संकुलातील अर्थशास्त्राचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, संशोधक, लेखक, वाहनमध्ये व रामपुरे परिवाराकडून दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आला. पृथ्वी को धन्यवाद, पानी को धन्यवाद, अग्नि को धन्यवाद, वायु को
माननीय प्रसिद्धी उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक उबाळीजी, अर्थशास्त्र परिषद फेडरेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळसर, विद्यापीठ परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बागडेजी, अधिवेशनाचे आयोजक माननीय डॉक्टर दामजी सर, माननीय डॉक्टर शिंदे सर, परिषदेचे उपाध्यक्ष माननीय संतोष कदम, सचिव डॉक्टर शशिकांत शिंदे, आणि मूळ ही जी परिषद आहे ती स्थापन करण्यामागची त्यांची प्रेरणा आहे ते आमचे मित्र डॉक्टर पुजारी, परिषदेचे इतर पदाधिकारी, तज्ञ सल्लागार माननीय हुंडेकर सर, माननीय संग्राम चव्हाण सर, माननीय गौतम कांबळे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, अर्थशास्त्र प्रेमी आणि उद्याचा आत्मनिर्भर आणि विकसित असा भारत यांच्या डोळ्यामध्ये मला दिसतोय ते सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी प्रथमतः भानुमती परिवार जे आहेत त्यांना आणि रामपुरी परिवार यांना धन्यवाद देतो. ही अशी परिषद आहे की ज्या परिषदेमध्ये गुणवंत व्यक्तींचा पुरस्कार करण्याची प्रथा आहे. इतर कुठेही अशा प्रकारची प्रथा नाही की समाजाला प्रेरणा देण्याच्या दृष्टीने अशा स्वरूपाची प्रथा सुरू करणं ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे आणि त्या संदर्भात मी या ठिकाणी भानुमती परिवाराला धन्यवाद देतो. या ठिकाणी एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की भानुमती सर ज्यांच्यावर मी काम केलं 3-4 वर्ष विद्यापीठात, एक व्यासंगी, अभ्यासू, विद्यार्थी प्रिय, संशोधन प्रवृत्ती असणारे जे भानुमती सर होते त्यांच्याच स्मरणार्थ हा जो पुरस्कार प्रदान केला दिला जातोय तो पुरस्कार मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. गुणगौरव करण्याची जी पद्धती आहे ही समाजाला, व्यक्तीला प्रेरणा देणारी असते, आत्मबळ वाढवणारी असते आणि त्यामुळे अनेक नवीन संशोधक तयार होतात. त्या क्षेत्रात अनेक व्यक्ती जास्त या ठिकाणी चिकाटीने अभ्यास करतात आणि त्याचा पर्यायी देशाला फायदा होत असतो, समाजाला फायदा होत असतो. अशा प्रकारचे जे कार्य आहे हे कार्य या ठिकाणी खरोखरच कौतुकास्पद आहे, याबद्दल काही वादच नाही. मला आणखीन एका गोष्टीचा उद्देश उल्लेख करायचा आहे. इथे स्थानिक स्वरूपाच्या संस्था पुरस्कार प्रदान करतात, काही मंडळ जे असतात मिळणारे ती पुरस्कार प्रदान करतात, पण आपल्या विषयामधल्या लोकांनी आपल्याला पुरस्कार देणं त्याच्यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट असू शकते. त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे की माझ्याच विषयामध्ये माझ्याच प्राध्यापकांनी माझाच पुरस्कार मला देऊन जो गौरव केला त्याचा मला खचितच अभिमान वाटतो. या ठिकाणी मी फारसं काही बोलणार नाही, पण मला जी प्रेरणा मिळाली त्यातले काही प्रसंग मला सांगणं आवश्यक वाटले, मी ते सांगणार आहे. मी जेव्हा BA3 मध्ये होतो तेव्हा सोलापूर कॉलेज होतं गावामध्ये, जे आता वालचंद कॉलेज आहे. तिथे मी BA3 ला या परीक्षेमध्ये उभा आलो आणि लालचंद शेठजीच्या हस्ते माझा सत्कार झाला. तिथून माझा प्रोत्साहन मिळालं. तसा तर मी फार त्या विद्यार्थी होते, सांगायला काही हरकत नाही. 11वी मध्ये एक विषय माझा गेला होता, पण नंतर थोडीशी उरी मी अशा स्वरूपाची ज्या चालना मिळाल्या त्यामुळे मला बरेच काही करता येणं शक्य झालं. त्यामधून माझा पहिला भाग सोलापूर कॉलेज मधला जो सत्कार आहे त्या सत्कारात मी आधी भाग घेतला. त्यानंतर मी MA प्रवेश घेतला. बाळीवेशीचे असताना गांधी तिथे निशिकांत ठाकर सर त्यांचे वडील लेखक होते, तर तिथे क्रमित पुस्तकं देण्याची पद्धत आहे मुलांना तिथं जे ऍडमिशन करताना. पण MA इकॉनॉमिक्सला अशी काही क्रमित पुस्तकं नाही, बरोबर आहे, अशी काही क्रमित पुस्तकं नाही आहेत. त्यामुळे त्यांनी मला पुस्तकं दिली नाही. मग मी त्यांना म्हटलं मला काहीतरी वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. त्यांनी एक पद आहे मला की तुला एक भाषण करावं लागेल, मग तुला मी पुस्तकं देईल.
मला वाटलं आता पुस्तकं मिळवण्यासाठी तरी अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे. मग मी थोडासा अभ्यास केला आणि एक भाषण केलं. भाषण चक्क 45 मिनिटाचं झालं. तेव्हा सर म्हणले आता तू प्राध्यापकच होणार. त्या अर्थी 45 मिनिटं बोलला त्या अर्थी. आणि मग दुसऱ्या दिवशी त्याने मला बोलवून घेतलं. मी सरस्वती कुठे म्हणजे मला घेऊन गेले. म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढी पुस्तकं. आणि मी मग रेफरन्स बुक्स पोहेन देवेंद्रची जी पुस्तकं होती त्यावेळी मराठी माध्यम नव्हतं, ती सर्व पुस्तकं विकत घेतली आणि खऱ्या अर्थाने माझी जीवन गौरव पुस्तकाकडे वरचा सुद्धा येतो एक माझ्या आयुष्यातला प्रसंग. त्यानंतर तिसरा एक महत्वाचा प्रसंग, मी प्राध्यापक झालो. रोटरी क्लब मध्ये माझं भाषण तर मला बोलता येतं का मला नक्की माहिती नव्हती, पण त्यांनी बोलवलं म्हटल्यानंतर मी गेलो. चांगलं बोलत असतील काय. आणि भाषण केल्यानंतर आमचे प्रसिद्ध साहित्यिक जे आहेत डॉक्टर राजेंद्र दास सर्वांना परिचित आहेत, ते आपल्या अध्यक्ष भाषणात असं म्हणाले की काही झाडांना उशिरा मोहर येतो, उशिरा फळ येतं, पण ते फळ गोड असतं, असं मला इथे सांगावं लागलं. त्यांनी मला प्रेरणा दिली, त्यामधून मला अधिक उत्साह मिळाला. त्यातून मग मी पुढे जाऊ शकलो. आणखी विद्यापीठातली काही गोष्ट मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मला अशीच आपली चर्चा झाली की तिन्ही कॉलेजमध्ये तास होता, दयानंद महाविद्यालय, सोलापूर कॉलेज आणि संगमेश्वर कॉलेज. दयानंद महाविद्यालयामध्ये यांची बापटनाचे सर होते, अतिशय त्यांनी इतकं छान शिकवलं आम्हाला. ही त्याची छाप नंतर बऱ्याच काळपर्यंत आमच्या. सोलापूर कॉलेजमध्ये जोशी मॅडम होत्या, चौगुले सरांना माहितीच, त्याही खूप छान शिकवायच्या. संगमेश्वर कॉलेजमध्ये भंडारी शास्त्र होते, यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याचा मला आयुष्यात झाला. पुढे जेव्हा मी विद्यापीठात गेलो तेव्हा जोशी सर होते, जे पाटील सर होते, ही जी मोठी मोठी मंडळी होती यांच्याकडे पाहिल्यानंतर आपण यांच्यापासून काहीतरी घेतलं पाहिजे असं वाटायचं. मला एका गोष्टी इथे नमूद करावी वाटते की जोशी सरांचं जे बीबी वाईट होतं ते एवढं अप्रतिम होतं ते मुलांच्या लक्षातच राहायचं. विशेषतः अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पूर्ण स्पर्धेमध्ये समतोल कसा होतो हे जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा AR = MR = MC = S बरोबर साठी बरोबर. मग ते जोशी सर त्याला रंगीत खडून चौकोन करायचे, आकृत्या काढताना ACMC कर्व जे ते वेगवेगळे खडू दाखवायचे. त्याचा आमच्यावर एवढा प्रभाव पडला की मी माझ्या महाविद्यालयामध्ये पहिल्यांदा रंगीत खडूचा वापर माझ्या डिपार्टमेंट आणि तो मुलांना इतका आवडला आणि मुलांच्या आता लक्षात राहिला. ती गोष्ट मी विसरू शकत नाही. आणि इथं कौतुकाचा भाग मी सांगत नाही. जेव्हा मी MA चे पेपर तपासायला गेलो तेव्हा डॉक्टर गायकवाड म्हणून ते नव्हते, त्यांनी मायक्रोचे पेपर तपासून ते पेपर तपासताना त्यांनी मला जवळ बोललं की सर एक लॉक इतकं छान आहे. त्यांनी सगळे चौकोनी भरा वगैरे करून आकृत्या वगैरे काढून बघा हे कशी पेपर मुलं किती हुशार आहेत. त्यांना हवेच म्हटलं हे माझ्याच कारण दोषी सरचा प्रभाव होता. म्हणजे चांगल्या लोकांचा जर सहवास मिळाला तर आपण चांगल्या घडायला मदत होते. ही गोष्ट मला इथे सांगायची. त्या दृष्टीने आपण मी त्यांचं या ठिकाणी नक्कीच राहणार आहे. त्यानंतर मी BOS मध्ये गेलो शिवाजी विद्यापीठात. डॉक्टर पुजारी सारखे लोक होते माझ्यावर, जगदाळे सर होते, SL पाटील होते, चांगले चांगले मंडळी माझ्या सहवासात आली आणि नकळत माझ्यात सुधारणा होऊ लागली. बदल म्हणत नाही, सुधारणा. हळूहळू मी सुधारायला सुरुवात झाली. नंतर इथल्या BOS मध्ये आलो. इथे तरुण मंडळी होती पण माझ्यापेक्षा हुशार. दामजी सर होते, चव्हाण सर होते, सखन सर, हंडीपेकर, एकाच एक दिग्गज. आणि प्रत्येकाची प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी वैशिष्ट्य असायचं. त्यांच्यापासून मला खूप काही ज्ञान शक्य. त्यामुळेच मला आज या पुरस्काराच्या जवळपास येता शक्य झालं. म्हणून मी या ठिकाणी हे जे सर्वजण आहेत ते सर्वांचा ऋणी आहे. विशेषतः एका घटकाचा मला इथे उल्लेख करायचा आहे, ते म्हणजे वार्ताहर मंडळी. वार्ताहर जे असतात त्यांनी जर बातम्याच दिल्या नाहीत तर आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. सध्याचा काळ असा आहे
चांगल्या बातम्या देऊन सुद्धा येत नाही, वाईट बातम्या नाही सांगितलं तरी पोचतात. अशा युगामध्ये आमच्या सर्व वार्ताहरांनी वेळोवेळी माझं स्तंभलेखन जे आहे ते छापलं. त्यामुळे मला अधिक प्रोत्साहन मिळालं, त्यामुळे मला अधिक काम करता येणं शक्य झालं. आणि हे जे सर्व होते काय, या सर्व घटकांचा प्रभाव म्हणून या ठिकाणी मला हे पुरस्कार प्राप्त करता येणं शक्य झालं. आता मी थोडंसं घरगुती 5 मिनिटे घेणार आहे की माझे नातेवाईक, माझी आई 7वी शिकलेली आहे, अजूनही आहे ते 92 आहे. मी अभ्यास करावा म्हणून बरीच मारझोड झाली, पण त्या मारझोडीचा परिणाम चांगला झाला आणि मला एक चांगला प्राध्यापक म्हणून या ठिकाणी उभा राहणं शक्य झालं. माझ्या पत्नीने वेळ त्यांना फारसा दिला नाही आणि कधीच भरपूर केली नाही, पूर्ण वेळ मला त्यांनी दिला. त्यामुळे मला हे करता शक्य झालं. की तुम्ही बार्शीला जाता किंवा लिखाणासारखं काय करत बसता किंवा पेपरला देऊन काय उपयोग आहे, असं कधी शंका कधीच काढलं नाही. आणि त्यामुळे मला लिहिण्याची जी प्रेरणा आहे ती जास्त गेली. माझे सर्व नातेवाईक, विशेषतः मामा लोक जे आहेत, त्यांनी मला खूप मदत केली, सर्व नातेवाईकांनी मला मदत केली. म्हणून माझा हा जो जीवन गौरव पुरस्कार आहे, हा मी माझा नसून ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं आहे असं समजतो. आणि जे तरुण विद्यार्थी आहेत, पॅकिंग मधलं, स्पोर्ट्स मधलं, म्हणजे आता आपण जे स्केचर्स, नायकी, ॲडिडास यांचे शूज बघतो, तर हे जे एवढे कम्फर्टेबल आणि रनर्सला एक एक्स्ट्रा ॲडव्हान्टेज देतात ते कशामुळे? त्यामुळे की त्याच्यामध्ये त्याचं इंजिनिअरिंग केलेलं आहे. प्रोटेक्शनमध्ये बुलेट प्रूफ फॅब्रिक्स आले, आणखीन शील्ड्स आले, हे सगळ्या प्रकारचे असे, ही एक आगळी वेगळी इंडस्ट्री आहे. सर्व आदरणीय आणि समोर उपस्थित असणारे अर्थशास्त्राचे ज्ञानेश्वर, आज सकाळपासून अर्थशास्त्र परिषदेला हजेरी लावली आणि सकाळपासून अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. आज मला ही परिषद जी आहे ती अत्यंत महत्त्वाची वाटते. त्याचं कारण असं आहे की आज दुग्ध क्षेत्राला योग होता. विचार मंचावर सगळेच माझे गुरुवरी आहेत. कांबळे सर माझे व्यवहारातले गुरु आहेत, कांबळे सर माझे PhD चे गुरु आहेत आणि ज्यांना आज पुरस्कार मिळालेला आहे ते माझे BA चे आणि MA चे गुरु आहेत. त्यामुळं PhD चा ज्यांचा मी विद्यार्थी आहे त्यांच्या महाविद्यालयामध्ये एक कॉन्फरन्स होती आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे ते माझे MA चे आणि BA चे माझे गुरु. त्याच्यामुळे हा दुग्ध क्षेत्र योग या ठिकाणी सर पेपर सुद्धा खूप छान प्रेझेंट झालेले आहे. कार्यक्रम वेळेतच त्या ठिकाणी सुरू झाला आणि वेळेतच संपणार आहे आणि माझं बोलणं संपल्यानंतरही हा कार्यक्रम लगेच वेळेत संपणार. जेवण सुद्धा खूप छान होतं, कारण सर्वसामान्य माणसाला ऊर्जा पुरवणाऱ्या ज्वारीची भाकरी टाकताना पहिली भाकरी तव्यावर टाकल्यावर दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मिळत असताना त्या पिठाचं आळं केलं जातं आणि त्या आळ्यामध्ये पाणी सोडलं जातं. हे पाणी सोडत असताना तव्यावर टाकलेल्या भाकरीला कोणत्या वेळी पाणी फिरवावं हे ज्या बाईला समजतं त्याच बाईच्या भाकरीला पापड येतो आणि तिलाच आपण सुवर्ण, अशा प्रकारचं सुवर्णीचं काम या अधिवेशनाच्या माध्यमातून या महाविद्यालयामध्ये झालं आहे असं या ठिकाणी. मुझे तूने दाता बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है.